मागील काही दिवसापासून विरोधकांकडून जो आहे तो मतदार यादीमध्ये घोळ उघडकीस आणण्याचं काम सुरू झालं आहे। यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना कामाला लावल्यानंतर मतदार याद्यांमधील घोळ जो आहे तो मोठ्या प्रमाणावर उघडकीस आला होता आणि याच मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस आल्यानंतर जो आता सर्व पक्षीयांकडून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरामध्ये आज भव्य सत्याचा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवसेना ठाकरे गट असेल, मनसे असेल, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल, या सर्व पक्षांचा हा आज मोर्चा आहे। फॅशन स्ट्रीट परिसरापासून या मोर्चाला खरं तर सुरुवात होणार आहे आणि त्याचा शेवट जो होणार आहे तो महापालिकेचं जे मुख्यालय या मुख्यालय परिसरामध्ये होणार आहे। मी सध्या मेट्रो सिनेमा जो चौक आहे या परिसरामध्ये उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आता आहे ते वातावरण निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जे ते बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। याशिवाय सर्व पक्षांचे जे झेंडे आहेत, शिवसेनेचा झेंडा असेल, मनसेचा झेंडा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा असेल, हे झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। एकंदरीत पाहता या ठिकाणी आता पक्ष मोर्चाची पूर्ण तयारी झालेली आहे, वातावरण निर्मिती देखील करण्यात आलेली आहे। मात्र अद्यापही या मोर्चाला जी आहे ती मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही। मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये मोर्चा जो आहे तो निघणारच अशा या ठाकरे बंधूंकडून याचा निर्धार करण्यात आलेला आहे। मात्र वास्तविक पाहता दुपारी 1 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। फॅशन स्ट्रीटपासून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर महापालिकेचं जे मुख्यालय या मुख्यालयासमोर या मोर्चाचा शेवट होईल। या मोर्चामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असेल, काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार असेल, खासदार वर्षा गायकवाड असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, या नेत्यांची भाषणं झाल्यानंतर या भाषणांमध्ये नेमकं काय बोललं जातं, निवडणूक आयोगाविरोधात कोणती मतं मांडली जातात हे पाहणं देखील तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अरविंद रावराणेसह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।